न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। स्थायी समिती सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप व मुकेश शहाणे यांचे अर्ज दाखल। महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीचे बिगुल वाजले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेत मच्छिंद्र सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। त्याचप्रमाणे मुकेश शहाणे यांनी देखील सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करत निवडणुकीत उडी घेतली आहे। सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढत असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय। येत्या बुधवारी प्रत्यक्ष निवड प्रक्रिया पार पडणार असल्याने राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला आहे। इच्छुकांकडून समर्थकांची मोर्चे बांधणी सुरू असून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान अर्ज दाखल करताना महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, ॲडव्होकेट श्याम बडोदे, दीपाली कुलकर्णी तसेच यशवंत निकुळे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून बुधवारी होणाऱ्या निवड प्रक्रियेत नेमकी बाजी कोण मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचाच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनास अण्णा, या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होतील, युतीचेच होतील।